माझं 1ली ते 8वीपर्यंतचं शिक्षण खेडेगावात म्हणजे सुधारलेल्या खेडेगावात झालं, किर्लोस्करवाडी. आणि तिथून मग मी 9वीला पुण्यामध्ये नुमोवीमध्ये आलो. आल्यानंतर लोक मला म्हणायचे काय गावंढळ आहे, कारण मला पुण्यातली ती साजूक तुपात तळलेली भाषा येत नव्हती. आणि त्यामुळं त्यांची भाषा आणि माझ्या भाषेमध्ये थोडा फरक पडत होता. अजूनही सुद्धा म्हणतात, तर माझ्या त्यावेळेला तू लेखा काय बोलायचं आहे, म्हटलं काय बोलत होतो सांगा मला. असू द्या. 11वी झालो आणि त्याच्यानंतर वडिलांच्या पोस्टिंगमुळं मला कराडला, सायन्स कॉलेज कराडला कॉलेजच्या शिक्षणाला जावं लागलं. त्या ठिकाणी कॉलेजचं शिक्षण चालूच होतं. आणि ज्या वेळेला मी BSc केलं तिथंच कॉलेजमध्ये मला डेमॉन्स्ट्रेटर म्हणून नोकरीसुद्धा मिळाली. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मला हे करायची इच्छा होती, पण काही कारणामुळं माझ्या थोरल्या भावाला आर्मीमध्ये जायची इच्छा होती. तो जाऊ शकला नाही बिकॉज ऑफ द मेडिकल. आणि त्यानं मला सांगितलं, म्हटलं बधू तू जा. म्हटलं मी जा काय, हाईट 5 फूट 8 इंच, वजन 48 kg. म्हटलं मला आर्मीत घेणार कोण आहे. तर म्हटलं नाही तू जा. बरं म्हटलं जाऊ. मग ॲप्लिकेशन केला शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी. BSc झालेलो होतो त्यामुळे चिंता नव्हती. आणि इथं पुण्यामध्ये सब एरियामध्ये मला कॉल आलो. कधीच इच्छा म्हणजे असं हे दाखवलं नाही की मला मी जाणारच आहे म्हणून. लोकांना मी त्याच्यात सिलेक्ट झालो. बेंगलोरला SSB साठी गेलो. तिथं गेल्यानंतर साधारणपणे आपण आठवण करून बघा, आपलं इंग्लिश किती मस्त असतं. अगदी पुण्याचं तुपात तळलेलं, जोडगे दोडगे म्हणजे जॉर्ज आणि डॉजचं असे आपण. आणि तिथं म्हणजे सगळे SSB मध्ये अगदी ह्याची पुस्तकं वाचत. म्हटलं आपल्याला जमायचं नाही. ते करायचं असतं तर कॉलेज कशाला सोडलं. मग तिथं गेल्यानंतर 40ची बॅच होती आमची. आणि त्या 40च्या बॅचमध्ये 8 जण आम्ही सिलेक्ट झालो. ज्या वेळेला माझा नंबर 8 होता, त्यांनी नंबर हे करतात फायनल हे झाल्यानंतर मी माझ्या दोस्ताशी गप्पा मारून बसलेलो होतो. नंबर 8, नो रिस्पॉन्स. नंबर 8. मग मला तो शेजारचा, अरे तुझा नंबर, माझा हे कल्पनेत सुद्धा नव्हतं. पण माझा इंटरव्ह्यू चांगला झाला होता. उभं राहिलो. आर यू स्लीपिंग? नो सर. आता माझ्या थोड्याशा सांगण्यामध्ये इंग्लिश पण येईल, हिंदी पण येईल, कारण ते सगळं फौजी याला हे होऊ नये. तर त्याच्यानंतर तिथून सिलेक्ट झालो. त्याच्यानंतर मेडिकल. आणि त्या मेडिकलला म्हणजे आम्ही अडकलो. कारण सांगितलं 5 फूट 8 इंच 48. त्यांनी सगळं असं हे करून सगळं झालं. सॉरी सरदेसाई, यू आर अंडरवेट. म्हणजे अंडरवेट तर मी त्याला काय करणार. त्याच्यानंतर ते कोण असावेत नशिबाला म्हणतात ना. भोपर्डीकर म्हणून, कर्नल भोपर्डीकर म्हणून होते मेडिकल ऑफिसर, बोर्डाचे अध्यक्ष. आणि काय म्हणावं त्या गृहस्थानं, हे खा म्हणजे नाही. तो म्हणलं काय त्याला गाडवी काढा. आणि हे पण म्हटलं ते नंतर, आत्ताचं बोला काय ते काय द्यायचं बोला. त्यांनी टेम्पररीली मला सिलेक्ट केलं. म्हटले तिथं गेल्यानंतर ट्रेनिंगमध्ये तिथं जर का तुम्हाला मेडिकली आउट केलं तर मी नाही जबाबदार. म्हटलं ती मी बघीन जबाबदारी, आत्ताची तर घ्या. तिथून सिलेक्ट झालो. त्याच्यानंतर मद्रासला 11 महिने ट्रेनिंग केलं. 11 महिने म्हणजे रगडा होता. सकाळी पीटी झाली की ड्रिल झालं की यायचं, खायचं की WT वेपन ट्रेनिंग. 22 वर्ष होय. आणि आम्ही म्हणजे अंड सुद्धा नाही अशातले. म्हणजे फ्लॉवरच्या भाजीमधला चमचा त्याच्यातनं दुसरं व्यवस्थित वाढले तर मला ते सहन व्हायचं नाही, खाल्लं जायचं नाही.
शेवटी विचार केला, म्हटलं हे असं चालायचं नाही यार, हम तो भुके मर जाएंगे यार, खाली ब्रेड कटलेट हे आतलं म्हटलं नाही, हे जमायचं नाही. आणि तेव्हापासून खुंटीवरती टांगलं, तुम्ही बघितलं असेल त्या ह्याच्यामध्ये, माझ्या ह्याच्यात लिहिलं, आणि सुरुवात केली. ती आजपर्यंत आहे. आणि पुढे पण राहणार. हा? पुढे पण राहणार. तर मी तर पुढं बोलत नाही. 11 महिन्याच्या ट्रेनिंगचं कमिशन मिळालं आणि तिथून मला आर्टिलरी सायन्स बॅकग्राऊंड म्हणून आर्टिलरीमध्ये आम्हाला ते मिळालं. तिथून मी देवळालीला वायोज कोर्स करायला आलो, म्हणजे यंग ऑफिसर्स कोर्स तो केला. आणि त्याच्यानंतर माझं पोस्टिंग कुठं व्हावं, जसा मी लाईट तसंच माझं लाईट रेजिमेंटमध्ये पोस्टिंग झालं. दॅट वॉज नाही, इट इज 58 लाईट रेजिमेंट पॅक म्हणजे ती खच्चर म्यूल वगैरेवाली कंपनी आणि त्या म्हणजे रेजिमेंट, त्याच्यामध्ये उखळी तोफा होत्या, एक 120 मिलीमीटर ब्रँड मॉर्टर्स. तर ते म्हणजे एक हे मॉर्टर न्यायला 3 खच्चर लागतात, एक बेस प्लेट, दुसरं बॅरलचं आणि तिसरं बायपॉड आणि हे. तर ते आम्ही पोस्टिंग आमची त्याच्यात झाली आणि तिथून पोस्टिंग झाली होती पठाणकोटला. 15 दिवसाची सुट्टी होती, घरी आलो. डिसेंबर महिन्यातली गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर पठाणकोट एक्सप्रेस त्यावेळेला होती, त्यानं फ्रंटियर मेल मला वाटतं असं त्यानं आम्ही पठाणकोटला गेलो. पठाणकोटला साधारणतः पहाटे 6 वाजता पोहोचलो असेल. सगळा अंधार, थंडी. सामान उतरवून घेतलं गेस्ट आणि फर्स्ट क्लास वेटिंग रूममध्ये गेलो. ऑलरेडी लेटर लिहिलेलं होतं. 7 वाजता आम्हाला घेऊन जाण्यासाठी लवाजामा आला. एक कॅप्टन चहल म्हणून तो आला, त्यानं रिसीव्ह केलं. सो लेट अस हॅव ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट करते तोपर्यंत माझ्या हेल्परनं माझं सामान गाडीमध्ये ठेवलं. मिनटं सगळं झालं, ब्रेकफास्ट केला आम्ही आणि निघालो. निघाल्यानंतर ते म्हणले, टेल मी, हॅव यू गॉट सम स्वीट्स ऑर समथिंग लाईक दॅट? I said, no sir. No, if you are coming first time in the regiment, you must bring something sweet. I said, sir, I didn't know that. Okay, no problems. Pathankot is famous for the Palang Tod sweets. I said, okay sir, we will take it. घरातनं निघताना फक्त 500 रुपये खिशात होते आणि त्यावेळेला 500 रुपये म्हणजे 1967 आणि 500 रुपये क्वाईट अ बिट. ह्या लोकांनी तिथं माझ्याकडनं जवळजवळ 250 रुपयाची 300 रुपयाची स्वीट्स घेतली. हा आहे ते आहे हे पण. तर म्हणतात ना, आली आहे ओगाशी असावे साधन. युनिटमध्ये पोचलो. एक तो 40 पाऊंडर माझ्या राहण्यासाठी, एक मागं बाथरूम वगैरेसाठी सामान ठेवलं. त्याच्यात सगळं इंटरव्ह्यू कमांडिंग अफसरचा इंटरव्ह्यू पहिला आले आम्ही तयार झालो आणि खिशात बघितलं आयडेंटिटी कार्ड नाही आहे. कसं आहे, पण आयडेंटिटी कार्ड गायब होतं. ॲडज्युटंटच्या ऑफिसमध्ये गेलो. ॲडज्युटंटला सांगितलं, म्हटलं सर ऐसे कहीं मिसप्लेस हो गया है आयडेंटिटी कार्ड मिसिंग. हाउ द हेल. शेवटी 2IC. नंतर कळलं मला हे सगळे वेगळेच होते लोक. तर 2ICला त्याने सांगितलं, 2IC ऑर्डर ए कोर्ट ऑफ इन्क्वायरी. कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू झाली. काय झालं, स्टेशनवरनं आल्याचं सगळं सांगितलं. त्यावेळेला सुद्धा त्यांनी चेक केलं होतं माझं आयडेंटिटी कार्ड. बरं का, ही शुड बी कोर्ट मार्शल. दिस इज माय फर्स्ट कोर्ट मार्शल इन द लाइफ. बापू ने कहा था, बेटा
मार्शल जरूर बनना, कोर्ट मार्शल या फील्ड मार्शल. तर पहिलं सुरुवातच कोर्ट मार्शल पासून झाली. कोर्ट मार्शल झालं माझं. कॅशियर फ्रॉम सर्व्हिसेस, रँक्स उतरवल्या, बेल्ट काढून घेतला, कॅप काढून घेतली आणि क्वार्टर गार्डमध्ये बसवलं मला. अच्छा, त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली, आम्ही म्हटलं ठीक है यार, ये भी कोई होता है, होने दो, वापिस जाएंगे, कहीं नौकरी करेगा. और पण खिशात पैसे कुठे तिकीट काढायला. तर मी ॲडज्युटंटला विचारलं, म्हणजे एक्सक्यूज मी सर, आय डोंट हॅव दॅट मच मनी, हाऊ विल आय गो बॅक टू पुणे. ही सेड डोंट वरी, यू विल गेट वॉरंट. अँड वॉरंट म्हणजे माहिती होतं मला, वॉरंट आम्ही वॉरंटवरती. मला दुपारचं जेवण क्वार्टर गार्डमध्ये आणून दिलं. जेवण लंगरमधलं जेवण, वो भी सही. त्याच्यानंतर संध्याकाळी बरोबर 7 वाजता वंटनाला माझं सामान लोड केलेलं. तोपर्यंत मी सिव्हिल ड्रेसमध्ये चेंज केलं. गाडीत मला घेऊन त्यांनी रेल्वे स्टेशनवरती बसलो पठाणकोटला. अच्छा. आणि 2-3 माणसं इकडं आणि इकडं होती. त्यांनी सांगितलं की दिस इज ओनली फॉर द पर्पज ऑफ दॅट वन्स यू क्रॉस पंजाब दे विल कम बॅक बिकॉज यू हॅव लेफ्ट फ्रॉम अवर साईड. ओके फाईन, आय एम गोइंग होम, डोंट वरी, आय विल नॉट रन अवे. आणि त्याच्यानंतरच्या 3 स्टेशनमधलं मुकेरिया म्हणून आहे, तिथं गाडी ज्या वेळेला थांबली, माझं सामान वगैरे केलं, खाली उतरवलं, मला उतरवलं. म्हणले CO हॅज गिवन यू द दिस थिंग एक्सटेंशन, सो नो क्वेश्चन ऑफ युअर कोर्ट मार्शल. आय सेड ओके, आय इज फाईन. आय सेड बट व्हॉट अबाउट माय फूड. भूक लागली होती. मग ते मेसमध्ये आल्यानंतर जेवण वगैरे झालं. दॅट वॉज माय फर्स्ट वेलकम इन द पण ट्रान्सफर तिथे होती म्हणून तुला त्या गाडीत बसून वाटवून दाखवलं की पुण्याला पाठवलं. पण रडाबडायचा प्रश्नच नव्हता. रडायचं काय त्याच्यात, जायचंय पुण्याला, चलत पुण्यात जाऊ. याचा मला फायदा खूप झाला. कारण त्याच्यानंतर पुढं कुठलीही गोष्ट झाली तरी ठीक आहे यार, जो होगा सो होगा, देखा जाएगा. ही एक प्रवृत्ती जी येते त्याच्यानंतर तिथं आमचं शिक्षण पहिल्यापासून सुरू झालं. न्यूल आर्टिलरी म्हणतात, MA. तर त्यांचं निगा कशी राखायची. मी GPO होतो. GPOसाठी घोडा असतो, त्या घोड्याला धरून ठेवण्यासाठी एक रायडर असतो, म्हणजे त्याचा घोडा असतो. असं 4 घोडे जवळजवळ माझ्याजवळ. तर त्याच्यातनं इट वॉज माय चॉईस टू सिलेक्ट द हॉर्स. बट बिफोर दॅट 1 महिना मला खच्चरचं मालिश करायला लागायचं. पहिल्या दिवशी ज्या वेळेला आम्हाला नेलं तिथं, त्यावेळेला मी गेल्यानंतर त्यांना जे मारणं लाट मारली, आम्ही तिकडे ह्याच्यावर पडलेलो. तोपर्यंत रामदेव म्हणून मला हे होता. तसं खालसा युनिट, पण त्याच्यामध्ये पंजाबी हे पण होते. तर तो आला, त्यानं उठवलं वगैरे, बघितलं कुठं लागलं नाही ना काय. बोलताय साहब, खच्चर के पीछे से या घोड़े के पीछे से कभी नहीं जाना. मैंने बोला ये अभी बता रहा है यार, पहले बता तो वो नहीं होता. बोलता आगे से भी नहीं जाना. मैं फिर जाना कब से. आगे से जाओगे बक मारता है, म्हणजे घोडा असं मान मारतो किंवा चावायचा तो. म्हणलं मग असंच करणार का तो. सर जब तक आपको जान पहचान होनी चाहिए ना. आणि मग त्याच्यानंतर ते खरारा वगैरे करायला सुरुवात केली. पण तुम्हाला एक सांगतो की जेवढं त्यांच्यामध्ये डिसिप्लिन असते किंवा त्याला तो सेन्स ऑफ टाईम म्हणतात असतो, तेवढा कुठल्याही प्राण्यामध्ये मी बघितलं नाही. आम्ही सिक्कीममध्ये होतो त्यावेळेला, नॉर्थ सिक्कीमला स्टेबलमधनं तोबरा वगैरे लावून झाला की त्यांना ह्याच्यासाठी सोडायचं, ग्रेझिंगसाठी. पहाडीवरती ग्रेझिंगला जायचं. आणि BHM म्हणजे बॅटरी हवालदार मेजर, त्याने शिट्टी मारली म्हणजे 12 वाजता बरोबर ते हे असायचं, ते सगळी धाड 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 ती स्टेबलमध्ये त्यांना पाण्याला घेऊन जायचं आणि तोबरा लावायचा.
तोबरा लावायच्या वेळेला सुद्धा म्हणजे त्यांची एक पिशवी असते त्याच्यात ते सगळं दाणा वगैरे हे केलेलं असतं त्यावेळेला सुद्धा जोपर्यंत रिपोर्ट होत नाही सिनियर ऑफिसर मी सिनियर ऑफिसर होतो GPO म्हटल्यानंतर गन पोझिशन ऑफिसर GPO म्हणजे तर त्याला जोपर्यंत सिनियर SEO रिपोर्ट देत नाही की इतने खच्चर ये उधर रे तोबरा लगाने के लिए तोबरा लगा तोपर्यंत ती खच्चर जशीच्या तशी उभी राहतात फक्त असं उडत असते त्याच्यानंतर तोबरा लगाव म्हटलं ना त्यांचा आवाज सुरू होतो तोबरा लागेपर्यंत म्हणजे इट इज द सेन्स आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा होतं जसं एक म्यूल जे पाठीवरती बेसप्लेट घ्यायचं एक बॅरल सगळं पाठीवरती आणि एक बायपॉड तर त्यांना माहिती होतं की कुठलं म्यूल पहिल्यांदा जाईल जिथं झेंडा काढलेला ना वॅगन लाईनमधनं आली की त्याला माहिती आहे कुठल्या ह्याच्यापाशी जायचं आहे तो जायचं तिथं ते झेंड्यापाशी उभं राहायचं यांनी फटाफट त्याचे तस्मे सोडले म्हणजे वाद्या सोडल्या बेस प्लेट खाली गेली चक्कर मारून तू परत वॅगन लाईनला इतकं ट्रेंड त्यांना हे केलेलं होतं इवन त्याला पनिशमेंट सुद्धा दिली जायची त्याला म्हणतात पिठ्ठू परेड त्यांच्या पाठीवरती वाळूची 2-2 पोती म्हणजे मस्ती करणारा असते एखादं पाठीवरती वाळूच्या पिशव्याला म्हणजे पोती बांधायची आणि लेंजिंग करायचं त्याला मोठं तर ह्या ह्याच्यातनं मग नॉर्थ सिक्कीममध्ये जुकुपिया चुमथांग वगैरे याच्यापर्यंत म्हणजे चायनीज बॉर्डरच्या थोडंसं अलीकडं आमची OP पोस्ट आणि त्याच्यानंतर नॉर्थ सिक्कीममधनं छांगुले नथुला या साईडला माझं पोस्टिंग झालं त्या ह्याच्यातच या हायटिट्यूड एरियाच्या इफेक्टनं मला ड्राय प्युरसी झाली तिथून मग आम्हाला इव्हॅक्युएट केलं बेस हॉस्पिटलपासून पुण्यामध्ये मी होतो 6 म्हणजे कॅटेगरी झाली माझी कॅटेगरी C त्याच्यामध्ये हे होतं की नॉट टू बी पोस्टेड टू फील्ड एरिया नॉट टू बी पोस्टेड टू हाय अल्टिट्यूड एरिया ही रिस्ट्रिक्शन्स ती रिस्ट्रिक्शन्स वगैरे वगैरे मग तिथून माझं पोस्टिंग झालं 172 फील्ड रेजिमेंट 100 मिलीमीटर रशियन गन्स फिरोजपूर अगेन बॅक टू फॅमिलियर फिरोजपूरला आलो पण त्यावेळेला कॅटेगरी होती त्यामुळं कुठं असं मला याच्यात बॅटरीत नव्हतो मी हेडक्वार्टर बघायचो मला हेडक्वार्टरमध्ये फक्त एक आठवण जास्त येते की ॲडज्युटंट सुट्टीवरती गेला होता त्यामुळं COनं सांगितलं की मधू यू टेक ओव्हर ॲज ॲडज्युटंट कॅरी ऑन आणि माझ्या ह्याच्याचमध्येच की तिथंच एक पंजाब रेजिमेंटचा काय म्हणतात त्याला ओव्हरस्टे लीव OSL म्हणतात त्याला तो पकडला गेला होता तर तो आणि त्यांनी आमच्या क्वार्टर गार्डमध्ये ठेवला होता त्यावेळेला मी ॲडज्युटंट करत होतो कधी रात्री चेकिंगला गेलो हे झालं सगळं झालं दुसऱ्या दिवशी सकाळी रिपोर्ट येतो की त्यांनी भाग द्या का तर त्यानं सगळे त्या खिडक्या तोडून त्याच्यात तो पळाला आता तो म्हणजे एक कैदी तुमच्या याच्यातनं निघून जातो इट इज अ रादर शेम ऑन द युनिट रिपोर्ट COला लागली पण CO वॉज सो स्ट्रॉंग ना ही सेज डोंट वरी माझा एक शेरसिंग म्हणून JA ज्युनियर काय JCO ॲडज्युटंट होता नाउ इट इज डायरेक्टली ऑन हिम की तुम्हाला RP सेक्शन क्या करता है सुरक्षा सगळी बघायची तुमचं काम आहे JAचं कसा मैं 2 दिन की कॅज्युअली जाणार त्याला मला राग यार हे असं सगळं झालं आणि तू सुट्टी मागतोस नाही म्हणलं जाणार जेव्हा तो गेला त्या वेळून का मागितली सुट्टी की हे त्याच्या ह्याला लागलेलं होतं की नाही कसा पळाला बघायचं मी कुठं गेलाय आणि त्याला 2 दिवसांनी शोधून आणला आणि मग जे काय करायची होती ती परेड झाली पहिलं झालं पण म्हणजे एक ते हे असतं
माझी कॅटेगरी गेल्यानंतर मी शेप पण झालो. 4 मराठा फील्ड बॅटरी अजूनही आहे, पण आता मिक्स्ड युनिट झाली. त्याच्यात माझं बॅटरी 2IC म्हणून पोस्ट होतं आणि त्याचा बॅटरी कमांडर सरदारजी होता. पण तो बोलताना सुद्धा म्हणजे ज्या वेळेला याच्या ऑर्डर्स द्यायच्या असतात वॉरसाठी किंवा याच्यासाठी ऑपरेशनल ऑर्डर्स, पहिल्यांदा सुरुवात होती छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि मग सुरुवात करायची. आणि त्या ह्याच्यातनंच आम्हाला 71मध्ये हेमकरंट सेक्टरमध्ये आमचं डिप्लॉयमेंट झाली. त्याच्या अगोदर मी ऑक्टोबर महिन्यामध्ये, हे डिसेंबरमध्ये झालं, ऑक्टोबर महिन्यामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात IAS एक्झामिनेशनसाठी मी ॲप्लिकेशन केला होता. मी तयारी पण केली होती आणि तेवढ्यासाठी 1 महिन्याच्या सुट्टीवर आलो होतो, 2 महिन्याच्या आलो होतो. इथे सगळ्यात पुण्यात तयारी चालू होती, मुंबईला सेंटर होता. एक्झॅक्टली बोलायचं झालं तर 25 ऑक्टोबरला रेडिओवर अनाऊन्समेंट आली, ऑल ट्रूप्स रिपोर्ट बॅक टू युनिट. आमचे वडील म्हणजे जनरलचा बाप का समान मादा. म्हटलं काय झालं? अहो जायचंय तुम्हाला. ऐकलं नाही तर ऐकलं, पण ठीक आहे मी 10 दिवसांनी जाईन, त्याच्यात काय. जायचं म्हणजे जायचं. सामान बांधलं, आम्ही उठलो आणि युनिटमध्ये गेलो. युनिटमध्ये सामान टाकलं फॉरवर्ड एरियावर. त्यावेळेला मी फॉरवर्ड OP होतो आणि 3 तारखेची गोष्ट आहे, 3 डिसेंबरला. थंडीचे दिवस होते, म्हणजे थंडीला काय त्याच्यात वाद नाही. इथली थंडी काय, फक्त इथली थंडी पेपरमध्ये आल्यानंतर आपण हे घालतो, स्वेटर वगैरे घालतो तशी, पण तिथली थंडी म्हणजे. आणि 3 तारखेला मी गड एरियामधून पेमेंट करून आलो होतो. GPOला मदत करावी म्हणून जाऊन परत आलो होतो. 10 किलोमीटर मागं होते गनसरच्या. संध्याकाळी 5 वाजले असतील, आलो असेल. हेल्परनं चहा आणून दिला आणि म्हटलं साहेब पाणी गरम आहे, नावले ना. मग ठीक आहे. चहा प्यायला घेतला तेवढ्यात ज्या 3rd मद्रास बरोबर मी होतो, म्हणजे इन्फंट्री बरोबर OP ऑफिसर म्हणून, तर त्याचा JCO पळत आला. म्हटलं साहेब फायरिंग सुरू होगी, वॉर सुरू हो गया. एक मिनिट. हेलो हेलो. हाँ मैं जरा इसके लिए गया हूँ, डॉक्टर के पास गया हूँ, बाद में बात करता हूँ. हाँ मग कोणी बोलत नाही. तर आणि त्याच्यानंतर तो चहा तसाच ज्या ह्याच्यात त्यानं पाणी गरम घातलेलं त्याच्यावर टाकला. एक बूट काढलेला तो घातला आपल्या OP पोस्टवरती, ऑब्झर्वेशन पोस्टवरती. माझ्याबरोबर माझा टेक्निकल आला रवी, टेक्निकल असिस्टंट आणि ऑपरेटर, रेडिओ सेटसाठी ऑपरेटर, टेक्निकल असिस्टंट टू मार्क द मॅप, तो माझ्याजवळ बरोबर होता. आता खरं बोलायला काही एक हरकत नाही की पहिली 15 मिनटं मला कळत नव्हतं मी काय करतोय काय नाही करतोय. टोटली कन्फ्युज्ड, अफ्रेड ऑफ समथिंग, अफ्रेड ऑफ अननोन. कारण पहिलाच हे होता ना, पहिला म्हणजे काय त्या ह्याच्यात. पण गेलो, जे मेकॅनिकली ड्रिल शिकवलेलं होतं त्याप्रमाणे सगळं केलं आणि 10 मिनिटानंतरच रिअलाइज झालं तू काय करतोयस यार. इफ यू आर गोइंग टू बिहेव लाईक दिस, what these people will do. Here is the responsibility of the officer. That is the leadership. म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर पहा,
की असा किती पे मिळतो त्या जवानाला, पण तो जवान म्हणतो साहेब पिछे हो जाओ. त्याला माहिती आहे की समोरून येणारी गोळी त्याला लागणार नाही, पण तरी सुद्धा तो म्हणतो साहेब. मग साहेब म्हणजे साहेबवरती एवढा विश्वास पाहिजे, आणि त्या विश्वास क्रिएट करायला त्या साहेबानं सुद्धा तसंच वागलं पाहिजे. यू हॅव टू लुक आफ्टर हिम. त्याच्यानंतर वॉर सुरू होतं. पहिल्याच दिवशीची गोष्ट जे म्हणजे सांगण्यात हे नाही आहे, एवढं बंबार्डिंग झालं होतं. ज्या वेळेला आम्ही येत होतो त्या ठिकाणी एक कॅनॉल होता, म्हणजे ज्याची जो DCB की जो ह्याच्यासाठी म्हणजे केलेला होता डिफेन्स याच्यासाठी, तिथं नेकलेस लागत असे. असं नेकलेस म्हणजे काय, अँटी टँक माईन प्राईम करून ते लावले जायचे, तिकडल्या साईडला लावले जायचे, म्हणजे कुठलंही व्हेकल येऊ नये जाऊ नये. आणि ते एकदा लागलं की जोपर्यंत ऑर्डर मिळत नसेल तोपर्यंत ते काढता येत नव्हतं. आणि त्याच ठिकाणी ती लोक इंजिनियर्सचा प्लॅटून आमच्याबरोबर होता. 3-3 माईन एका बॉक्समध्ये असतात, 4 जण तो बॉक्स घेऊन जात असतात ठेवायला तिथं. आणि असं देत असताना बंबार्डिंग तिथं सुरू झालं आणि ब्लास्ट टोटली. आणि सगळे शरीराला तुकडे, आता जे मिळालं ते गोळा केलं, रात्रीतनं रिअरला पाठवलं किंवा क्रिमेशन व्हावं त्यांचं. कोणी आलं तर तर ते मग रात्रीत काही म्हणजे टॉर्च सुद्धा लावायला परवानगी नाही, बंबार्डिंग चालूच होतं. माझ्या इथल्या सगळ्या लाईन तुटलेल्या होत्या, म्हणजे टेलिफोन लाईन. आणि गन एरिया बरोबर काही कम्युनिकेशन नाही. ऑर्डर ही होती की यू विल नॉट ओपन द रेडिओ सेट, कारण कम्युनिकेशन सुरू झालं तर इट कॅन बी होईल किंवा नाही, बट देन यू विल नॉट. तर काय करायचं, आय ओपन द रेडिओ सेट आणि गिव्हन द कॉल. तिकडला रेडिओ सेट आमच्या एज्युटंटचा चालू होता. त्याला सिच्युएशन डिस्क्राईब केली, प्लीज सेंड द माईक पार्टी. माईक पार्टी म्हणजे जे लाईन रिपेअर करत येतात, कारण गन एरियाशी माझा कम्युनिकेशन नाही तर मी काय ऑर्डर पास करणार, आणि ऑर्डर होणार नाही. एक्झिक्यूट करायला गन्स पाहिजेत ना. त्या 100 मिलीमीटर रशियन गनची रेंज 20 किलोमीटर होती त्यावेळेला. खूप होतं. आता म्हणजे खूप वाढल्या ॲव्हॅनिक्सच्या याच्यामुळं रेंजेस सगळ्या मिसाईल्स आणि याच्यामुळं वाढत गेले. आणि त्या ह्याच्यामध्ये आमचं जे फॉरवर्ड एक्सचेंजवरून जिथं पाहिजे तिथं लाईन जोडता यायची, ते एक्सचेंज एका याच्यामध्ये बनवलेलं होतं, बंकरमध्ये. माझ्या इथून जी बाईक पार्टी होती ती पुढच्या लाईन ठीक करायला बाहेर निघालेली. एक्सचेंजमध्ये 1 जण माणूस, फक्त 1 माणूस होता त्याच्यावरती ड्युटीवर. रिंग केली, उत्तर नाही. काय करू आता. मग ती बाईक पार्टी येत होती, कुठं तरी तिने ती लाईन तुटलेली जोडली आणि माझ्याशी कम्युनिकेशन झालं. तो शेर सिंग म्हणून मला हे होता, त्याला सांगितलं साहब आप आगे तक आइए, फॉरवर्ड एक्सचेंज तक, यहाँ पूरी लाइनें पैरेलल में है, आप कुछ करिएगा आगे. मला शेवट इकडं तिकडं त्यांना बघितलं, बंबार्डिंग चालूच होतं. आतमध्ये बघितलं कोणी नाही एक्सचेंजवरती. तो म्हणतो साहब यहाँ एक्सचेंज पे तो कोई नहीं है. नहीं, बाजीराव पाटिल उधर ही है. और मराठा फील्ड बैटरी तब येतो ना, बाजीराव पाटिल उधर ही है एक्सचेंज के ऊपर. तर नाही साहेब कोई नहीं मिला. फिर त्यानं बाहेर जाऊन बघितलं कुठं याच्यामध्ये पडला तर नाही, हे झालं नाही. परत आला कोपऱ्यामध्ये जिथं असे हे केलेले असतात, डक केलेले आणि बेड्स असल्यानं एका कोपऱ्यामध्ये राम 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 कांबळं ओढून बसलेला होता. त्यांनी काहीनं ते ओढलं कांबळं,
ट्रूप स्टिक असते, त्यानं ओढलं आणि त्याला इकडे घेतला बरोबर. तर म्हणला साहब बाजीराव पाटिल मिल गया, मैं डालो उसको बुलाओ उसके ऊपर. मतलब बाजीराव मैंने चुड़िया लाई है, तेरे हाथ में भर दूंगा और कल तेरे को साला पूरे रेजिमेंट में घुमाऊंगा. बाजीराव नाम पाटील और राम 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 राम. पण तुम्हाला आश्चर्य होईल की कुठंतरी माणसाला तुम्ही हे केलं ना त्याच्यानंतर तो बरोबर येतो. त्याच्यानंतर प्रत्येक वेळी ज्या वेळेला लाईन हे व्हायच्या होतं साहब मैं जा रहा हूं. दॅट वॉज द स्पिरिट. 71 वॉर संपलं, त्याच्यातच 72 मध्ये 71 नंतर 72 आमचं लग्न झालेलं होतं ऑक्टोबर महिन्यात. फील्ड ह्याच्यात होतो पण फिरोजपूरला फॅमिली आणायला परवानगी मिळाली. तर शिवनं सांगितलं की मधू यार लेडीज पीछे है. अब 72ची गोष्ट आहे. तो वो बोल रहे हैं कि हमने बॉर्डर देखना है, हमको पाकिस्तानी देखना है. आणि ठीक आहे सर बुलवा लेते, गाड्या पाठवले केलं. सगळे हे कम्युनिकेशन ट्रेंचेस होते, सगळे जण बघायला कुठे आहेत पाकिस्तान हे काय समोर आहे हे येतोय. त्यांना असं वाटलं की ते काही राक्षस असल्यासारखं असं आहे. म्हणजे निदान माझी बायको म्हणजे थेट सिव्हिलियन, म्हणजे तिला काही आर्मीचा गंध नाही, काही नाही अशी. आता तिला काही काही गोष्टी मला नंतर शिकवाव्या लागल्या, पण आमचं अंडरस्टँडिंग एवढं होतं तू माझ्याबद्दल काही विचारायचं नाहीस, म्हणजे मी काय करतो काय नाही, मी तुझ्या कामात दखल देणार नाही. तू जरी विचारलंस हे कुणाला काय दे, तुला जे करायचं जसं मोदींनी सांगितलं ॲज यू थिंक टेक द ॲक्शन. त्याच्यानंतर 72 लग्न झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये मी पहिल्यांदा अप्लाय केलं होतं एव्हिएशनसाठी, आर्मी एव्हिएशन. काय झालं एअरोपीसाठी. आणि माझं ते PABT पायलट ॲप्टिट्यूड टेस्ट ही डेहराडूनला होती. तिथे गेलो, लोकांना काय आमची तीच ॲटिट्यूड, परत झालं तर झालं, नाही झालं तर सोडून. सिलेक्ट झालो मी. आम्ही 15 जण होतो, त्याच्यातनं 3 जण सिलेक्ट झाले PABTमध्ये. PABT नंतर दिल्लीला आमची मेडिकल. ती मेडिकल म्हणजे फक्त टावेल गुंडाळून हिंडत होतो आम्ही. इतकी म्हणजे मेडिकल इतकी क्रिटिकल असते एअरफोर्सची, त्याच्यातनं सुद्धा निघाला. आणि मग कोर्ससाठी बिदरला फेब्रुवारी 73 मध्ये बायको ग्वाल्हेरला, आम्ही बिदरला 6 तासात. ॲक्च्युली हे आहे की 9 तासाच्या फ्लाईंग नंतर सोलो देतात. HT2 हिंदुस्तान ट्रेडर नंबर 2 ट्विन हे असतं. पुढं शिकणारा विद्यार्थी आणि मागं इन्स्ट्रक्टर. म्हणजे तो कधीही तुम्हाला लाथ मारू शकतो, कधीही असं असं जॉयस्टिक हे केली की तुमच्या गुडघ्याला लागती बरोबर, असा सगळा प्रकार तो. तर तिथं गेल्यानंतर पहिला अनुभव की सो टुमॉरो देर विल बी ए जॉय राईड टू एव्हरीबडी. ते एअरफोर्सचे आमच्यासारखे ना, आम्ही कॅप्टन होतो, ते फ्लाईट लेफ्टनंट होते. तर जोनस म्हणून माझा इन्स्ट्रक्टर होता. पण सगळ्यांना ऑर्डर याच्याकडनं ना, गुडमॅनकडनं, म्हणजे जो द कमांडंट ऑफ द फ्लाईट स्कूल. पहिल्या दिवशीचा जो अनुभव आहे, काय त्याला म्हणतात फ्लाईंगचा, इट वॉज अ एअर शो फॉर अस. न हे आल्यानंतर वरनं खाणं डाईव्ह बॅरल रोल सगळं झाल्यानंतर आमचा रोल झालेला होता. आणि मग त्याच्यानंतर एअरक्राफ्ट त्यानं एअरपोर्टच्या वरती घेतलं, त्या रनवेच्या. आणि मग
स्टीफ डाईव्ह केला, हे केला टिल्ट, आणि सांगितलं कॅन यू सी द रनवे. अबे यार रनवे माझा झालाय, तुझा काय रनवे बघतोय मी, बघायची सुद्धा हे वाटायला लागली. ये देख सी सी म्हणजे हा पहिला आमचा हे झाला. आणि मग परत आलो आणि बरोबर 6 तासांनी म्हणजे 6 तासाच्या फ्लाईंग नंतर मला सोलो मिळाला. आय वॉज द रेकॉर्ड होल्डर. याच्यावर किती मिनिटाची फ्लाईट असायची? किती मिनिटाची फ्लाईट असते म्हणजे हे करून तुम्ही आउटसाईड सेक्टर नाही गेला तर 15 मिनिटाची असते. ओके, राऊंड राऊंड असं फायनलला येऊन तुम्ही हे करायचं. पण त्याच्यामध्ये मुश्किल ही असते की ज्या वेळेला तुम्हाला शिकवत असतो त्यावेळेला इन्स्ट्रक्टर मागं असतो, तुम्ही पुढं असता, अल्युमिनियमचं एअरक्राफ्ट असतं. पण ज्या वेळेला इन्स्ट्रक्टर त्याच्यातनं निघतो त्यावेळेला तर हलकं झालेलं असतं. मग त्यावेळेला मात्र त्याला कंट्रोल करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि तेच झालं. 6 तासांनी मला हे मिळालं. तर म्हणा नाव यू गो राऊंड. ओके सर. आणि हे करताना ते 3 पॉईंट ॲटिट्यूडनं उतरवायचं असतं. तुम्ही असं गेलात तर पुढचं चाक जाईल, तुम्ही असं केलात तर जम्प मार. आणि आमचं असंच झालं. असं झालं, जम्प झालं. जम्प झाल्यानंतर ऑर्डर ही आहे, इफ इट इज अ बाउन्स मोर दॅन 10 फीट. आता 10 फीट तुम्हाला दिसतंय कुठं? 10 फीट. ओपन द थ्रोटल अँड गो राऊंड अगेन. कम फॉर द सेकंड लँडिंग. आम्ही त्याला बघितलं, जम्प झाले म्हणतात ना, ओपन द थ्रोटल गो राऊंड. पण तो जम्प थोडाच होता आणि आय कुड हॅव लँडेड ॲट दॅट टाइम. त्याच्यानंतर ATC मधून, ATCचं कम्युनिकेशन असतं ना याच्यावर, नाव इफ द पेट्रोल इज नॉट देअर देन ओनली यू कॅन कम डाऊन. Otherwise you go to hell. He's my instructor. आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या वेळेला व्यवस्थित येऊन हे केलं झालं. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला सोलो झाल्यानंतर इन्स्ट्रक्टर चेंज होतात. दुसरा एक नय्यर म्हणून आला. गाली गलोच वगैरे सुरुवात झाली. आय डिडंट लाईक. आणि एका ह्याच्यामध्येच आम्ही ॲरोबॅटिक्स करत होतो. आता काय असतं, तुम्ही स्कूटरवरती बसला असाल किंवा कार चालवत असाल तरी सुद्धा ड्रायव्हरला माहिती असतं की तो काय करणार आहे. पण को ड्रायव्हरला किंवा त्याच्या मागं बसलेल्याला नाही कळत. झटका बसला की अरे ब्रेक कमी मारणार, पण ब्रेक मी मारतो मागं मला माहिती आहे की. तसंच ॲरोबॅटिक्समध्ये तुम्ही ज्या वेळेला डाईव्हमध्ये जाताय किंवा बॅरल रोल करताय तुम्हाला माहिती असतं, तुम्ही करताय. ज्या वेळेला इन्स्ट्रक्टर करत असतो, कंट्रोल्स त्याच्याकडे असतात, त्यावेळेला त्याला माहिती असतं, आपल्याला माहिती नसतं. तर त्यावेळेला मी असंच हे करत असताना त्यानं काहीतरी शिविगाळ केली, विच आय डिडंट लाईक. आणि मग त्यानं कंट्रोल विथ मी, नो सर कंट्रोल विथ मी म्हणून आमची ती झाली. आम्ही कंट्रोल करत लँड केलं, आलो. आम्हाला त्यांनी डेंजरस पायलट म्हणून डिक्लेअर केलं. माझी 5 वेळा टेस्ट झाली, 5 वेळा. पण ते एकदा त्यांनी सांगितलंय म्हटल्यानंतर भैया आपल्या लोकांना कसं काय हे करायचं. आम्ही म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तिथून पोस्टिंग कुठं झाली, पुन्हा सिक्कीमला 43 माउंटन रेजिमेंटमध्ये. पण युनिट शेगावला म्हणजे खालती ह्याच्यात येणार होतं, सिलिगुरीच्या जवळ. तर मी आपलं म्हटलं नाही, 2 महिन्याची मी ॲन्युअली जातो. त्यांनी दिली तर जावं. आलो. त्याच्यानंतर शेगावला जॉईन केलं. ज्या वेळेला 43 माउंटन रेजिमेंट जॉईन केलं शेगावला, त्यावेळेला फील्ड एरिया, सो नो फॅमिली. युनिटमध्ये आलो. तिथल्या कमांडरची व्हिजिट होती युनिटला. मला माहिती नव्हतं. मी आलो वगैरे सगळे युद्धाला सांगितलं, साहब मेस में 1 बजे आना है, कमांडर साहब आए हुए हैं, ड्रेस में आना है. गेलो. कमांडर समोरच उभा. हां हाय
सदस्य इधर क्या कर रहा है तो कारण तो 172 फील्ड रेजिमेंट ज्या वेळेला फिरोजपूरमध्ये होते तिथं CRT होता कमांडर आर्टिलरी तो आलेला आणि आमचा मधु पिल्ले कर्नल मधु पिल्ले म्हणून CO होता VRC तो काय म्हणतो देख लो सर CO को पता नहीं उसके यूनिट में कौन ऑफिसर है कमांडर को पहले ही मालूम होता है मजाक में आणि त्याच्यानंतर झाली व्यवस्थित इन्स्पेक्शन वगैरे जेवण झालं त्याच्यानंतर CO दुसऱ्या दिवशी सुट्टीवर जाणार होता तर त्यानं तिथंच कॉन्फरन्स घेतली ओके मधू यू टेक ओव्हर ॲज ॲडज्युटंट कल्पना नाही काय युनिट आहे काय यू टेक ओव्हर ॲज ॲडज्युटंट ओके संपलं हेडक्वार्टर वेटिंगमध्ये हे कारण त्याचा ऑफिसर होता तो अमृत म्हणून माझ्यावर लिहिलेलं तो कोर्ससाठी जाणार होता म्हणजे ठीक आहे तिथं मी ॲडज्युटंट म्हणून हे झालो ॲडज्युटंटचे सगळे जे स्टँडिंग ऑर्डर्स SOPs वगैरे सगळं बघितलं संध्याकाळी असंच एकदा गेम्स झाल्यानंतर हिंडत वेट कॅन्टीन म्हणजे बनियाचं कॅन्टीन असतं तिथं गेलो तर त्याची पद्धत आमची अशी होती की त्याला आम्ही चेक देत असे तो आम्हाला कॅश पैसे द्यायचा बाकी तो चेक वगैरे नाही करायचा तर त्याला चेक दिला मी तोपर्यंत मला कोणी ओळखत नव्हतं की हा कोण नवीन ऑफिसर आहे काय आहे कुणालाच माहिती नव्हतं एवढं बनियाला सुद्धा माहिती नव्हतं नाहीतर तो व्यक्ती म्हणजे पहिला असतो माहीत असणार तर असं अभी पैसा नाही आहे मेरे पास ठीक आहे भाई बाहेर आलो तिथं रेट लिस्ट चेक केली आता करायचंच आहे का पिळायचं आहे काम तर व्यवस्थित पिळूया ना रेट लिस्ट चेक केली रेट लिस्ट का नया वाला ये निकालो सब नहीं है मेरे पास अच्छा ठीक है 2-4 जवानों ने विचार के रेट लिस्ट के हिसाब से मिलता है क्या सामान नहीं साहब ये है वो है एक जवान को ले जाओ SM साहब को बुला के लो SM सुविधा में जब बुला के लो हाँ साहब मैंने साहब इसके पास रेट लिस्ट नहीं है पहली गोष्ट सामान महंगा देता है सील लगाओ शॉप को सील लगाओ इसको बाहर निकालो उसको बोलो जब तक रेट लिस्ट नहीं लगेगी तब तक अंदर नहीं आना खत्म मैं निकाल ऑफिस सब वो पर मैंने क्या बोला साहब सील लगाओ करना पड़ता है यार कांट टेक के दी थी तो है ना भाई साहब मेरे ऑफिस की तरफ दौड़े आए सील तो लगा दिया सब कुछ हो गया बोलता है साहब मैं कल शराब आणि खेळाव ते झाल्यानंतर त्याची किल्ली मला सुधीर मेजरनं आणून दिली टूआयसी वॉज द ऑफिशिएटिंग CO तो त्याच्याकडे गेला साहब ये है मला फोन अरे तुमने सील हाँ सब सील कर दिए मेस में आ रहा हूँ तो मैं बता दूंगा क्या है मेसमध्ये गेल्यानंतर हाँ मधु क्या हो गया क्यों सील किया मैंने सर ऐसे ऐसे ये है नौकरी यार इतनी चीज सर ये चाबी रख ली आप देना है तो दे दो आप देना तो दे दो मेरा कोई ये नहीं मैंने अपनी एक्शन दे दी हिम्मत चाहिए यार ऐसे कुछ ये तो नहीं होता कि नारायणे का किताब दिखा दिया और बोल दिया झालं त्याच्यानंतर मग आपल्या पण दुसऱ्या दिवशी रातोरात जाऊन त्यानं नवीन पेंटिंग करून आणून लावलं युनो भरायला मला माहिती होतं मैंने रमेश को बोला वो उसको अंदर नहीं आने देना जब तक मैं नहीं बोलता तिथे एक मी शिकलो की जे म्हणतात ना की यंग असतो त्यावेळेला थोडंसं आपण आपल्याला हे करतो पण त्याला थोडीशी मॅच्युरिटी पण यायला लागते आणि ती मॅच्युरिटी हळूहळू एक्सपिरियन्सने येतो मी हेडक्वार्टर बॅटरीमध्ये होती म्हणजे ट्रूपमध्ये माझ्याकडे 2 स्वीपर पोस्ट आहे आणि एक स्वीपर सुट्टी होती
इकडं ॲडज्युटंटचं पण काम करायचं. मग अर्ध्या तासात जायचं हेडक्वार्टर बॅटिंग टूप्सच्या ह्याचं त्याची सगळी कामं बघायची. तर एक स्वीपर राहिलेला जो होता तो पेशीवरती येला. पेशीवरती येणं म्हणजे काही रिक्वेस्ट वगैरे किंवा काही हे करायचं असेल तर येतात पेशीवरती. पेशीवर साहब मैं दुखी हो गया, मेरे बाल बच्चे दुखी हो रहे, मैंने छुट्टी जाना है. मैंने ठीक है, एक अभी गया हुआ है, आएगा 4-5 दिन के बाद में. तू 20 दिन की छुट्टी केली तर तशी 14 दिवसाची सुट्टी आहे, पण 20 दिवसानंतर 20 दिवसाची एक्सटेंड करून देऊ शकतो. तर तो म्हणला ठीक है सर, हो गए, वापिस आ गए. दूसरे दिन सवेरे रिपोर्ट आती है मेरे सीनियर जिसके साथ वो स्वीपर भगौड़ा हो गया, भाग गया. कल तक तो इसके सीओ को रिपोर्ट दे दी, सगळं झालं कि सर इसका तो कोर्ट मार्शल करना है, कुछ भी हो जाए. बोलते क्या हो गया? मैंने ऐसे ओके. मधु पिल्ले वर्सेस मधु सर्वेस आहे. आणि त्याच्यानंतर ऑर्डर जेसीओला कि बाबा साहब आ गया, क्वार्टर गार्ड में डाल दो उसको. फिर क्वार्टर गार्ड में डालो मतलब शाम को धुलाई होती है, कंबल परेड बोलते हैं उसको. तर दुसऱ्या दिवशी सीओ समोर अरेंज करायचं. पहिल्यांदा माझ्यासमोर आणि मग नंतर सीओ समोर. माझ्यासमोर सम हे विल बी मार्च टू सीओ. सीओ म्हणजे उद्याच्या बुधवारी आमच्याकडे जनरली माझ्याकडे बिगुल वगैरे वाजवू लागेल. तर दुसऱ्या दिवशी क्रॉसबेल बी कॅप सुभेदार मेजर बी नंतर त्याला मार्च करायला. आता मार्च होणार त्यावेळेला सीओ समोर मी ते चार्जशीट ठेवलं आणि तो म्हणला अच्छा बदू साहब आप जरा बाहर रुकिएगा. सुभेदार मेजरला त्यानं सांगितलं. मला म्हणलं पाहिजे चहा मागवला. मला चहा प्यायला दिला, त्यानं चहा घेतला. तर मधु मेरे को एक बता दे, तूने उसको बताया था ना कि भाई वो आने के बाद में तेरे को 20 दिन की छुट्टी दूंगा. मैंने हाँ, तो फिर भी भाग गया. फिर भी भाग गया, इसका मतलब कुछ ना कुछ है कि उसको कुछ तकलीफ होगी, तभी तो भागा. नहीं तो मालूम था 4-5 दिन के बाद में उसको 20 दिन की छुट्टी मिलनी है. मैं उसे इतना वो सोचना ही, अगर वो सोचता तो तू उसकी जगह पे काम करता और तो तेरी जगह पे काम करता. म्हणजे मला थोबाडा मारली सीओना. बोलता ही कुछ तो होता है, ये सोचना चाहिए. रवि सोचना चाहिए. मैंने बोला हाँ ठीक आहे सर. झालं. मग त्याला मार्च केलं. 14 दिवसाची आराई दिली त्याला आणि आणि बोलू का याचं चाललंय तर पाठण कर. तू इथे बस, त्याला इथे बसू दे, त्याला ऐकू कमी आहे. आणि त्याच्यानंतर पण ही गोष्ट मला शेवटपर्यंत लक्षात राहील. यू मस्ट बी मॅच्युअर्ड इन टू टेक द डिसिजन. यू हॅव बीन गिवन द वेपन, बट वेन टू फायर ऑन टू whom यू डिसाइड. नरवणेला जसं म्हणतो तर व्हॉट एव्हर यू थिंक फिट टेक द ॲक्शन. आता ह्या याच्यामध्ये आमचं युनिट बिनागोरीला शिफ्ट झालं. बिनागोरी वॉज अ पीस स्टेशन. दॅट इज द फर्स्ट टाइम आय स्टेड विथ माय फ्रेंड. सुट्टीवरती जात होतं त्यावेळेला, पण ॲज अ फॅमिली. त्यावेळेला माझा मुलगा 2.5 महिन्याचा होता. आमच्याकडे पद्धत होती की कोणी आलं नवीन याच्यात फॅमिली जॉईन झाली की ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे सगळं म्हणजे 5-6 दिवस तरी त्याच्यात असायचे. आणि
तर एक दिवस असं भाकड होता म्हणून आपण लंचला, तर आमच्या बायकोनं मस्तपैकी खिचडी नंतर पापड, लोणचं, तूप हे ते सगळं सगळं होता. समोर आम्ही 1:30 वाजता आलो, गरम गरम सगळं जेवण केलं. ती म्हणजे कसं काय झालंय म्हटलं, छान एकदम बेस्ट. 2 दिवसांनी परत असं भाकड दिवस आला, बाईनी परत खिचडी केली. म्हटलं या तो बिल्ला मारा या तो बिल्ली मारी, कुछ तो एक अभी डिसाइड करने, नहीं तो जिंदगी भर खिचड़ी खाता फिरेगा. तो मैं उसके बाद में बसलो आणि तिला म्हटलं, मग खिचडी खायच्या अगोदर एक सांगतो, लक्षात ठेव, ह्या पुढं ह्या घरामध्ये माझ्यासाठी खिचडी बनवायची नाही. या तर तू राहशील या तर खिचडी राहील. तेव्हापासनं माझ्यासाठी कधीही खिचडी बनली नाही, ती बनवून खायची. येस, ती परमिशन होती. येस, दुसरी गोष्ट, डायनिंग टेबलवर आता मुलं सो मोठी झाली, हे झालं, डायनिंग टेबलवर नो शॉप टॉक. जे काय असेल आपलं खेळमेळीचं बोलायचं असेल ते बोला, पण बाबा मला ते आणून नाही दिलं, हे नाही दिलं, ते नंतर. डायनिंग टेबलवर नाही. आणि रात्रीच्या वेळेला, दिवसात शक्य यायचं नाही लंचला वगैरे, पण रात्रीच्या वेळेला डिनरला सगळे असलेच पाहिजे. अनलेस अँड अनटिल हे क्लास आहे, हे आहे, ते सोडलं तर हे पण शेवटपर्यंत फॉलो झालं. मला आठवते पिनागुरीला आमच्याकडे एक पद्धत आहे, कॉलिंग ऑन. म्हणजे एक आपलं इंट्रोड्यूस करायसाठी म्हणून आपण सिनियर ऑफिसरला कॉल ऑन करतो आणि त्यावेळेस त्याच्या अगोदर त्याची परमिशन घेतो किंवा फोन करून. तिथं कर्नल माळी म्हणून होते आणि ते इंजिनियर रेजिमेंटचे CO होते. माझी चांगली त्यांची ओळख होती आणि व्हेरी नाईस चॅट. आणि त्यांची बायको म्हणजे तिचं नाव ॲक्च्युली विसरलो होते, पण आम्ही त्यांना भीमाबाई म्हणायचो, म्हणजे खाते पिते करते. तर त्यांना फोन केला मी आणि म्हटलं, सर आर यू फ्री टुडे इव्हनिंग, आय वॉन्ट टू फॉलो मी. ओ या बिलकुल बिलकुल, नो प्रॉब्लेम्स. म्हटलं 7, 7:30 घ्या, काही घरी आलो. बायकोला सांगितलं, म्हटलं आपल्याला आज कॉलिंग ऑनला जायचं आहे. आता ती नवी, तिला काही माहिती नव्हतं, तर गोष्ट सांगणं माझं काम आहे. म्हटलं एक लक्षात. आणि मुलगा 2.5-3 महिन्याचा. आणि ती म्हणली, मग नाही मुलांना नाही न्यायचं, तो राहील इथं. मी द्यायला माझ्याकडचा जो हेल्पर होता ना, सो नाईस स्वीट आहे. म्हणजे त्याला त्याच्याशिवाय त्याला हेच व्हायचं नाही, बाबा कसा आहे, बाबा कसा आहे, त्याच्या. तर त्या ह्याच्यात त्यानं तिला म्हटलं, एक लक्षात ठेवा, पण तिथे गेल्यानंतर मला ते ड्रिंक ऑफर करते, तुला सुद्धा विचारते, तुला प्यायचं असेल तर पीत असेल तर नको पिऊ, सॉफ्ट ड्रिंक देते. मला मी ड्रिंक दिल्यानंतर म्हणजे यस सर, मग एक ड्रिंक मी घेईन. त्याच्यानंतर ते मला दुसरा ड्रिंक विचारते. त्यावेळेस म्हणेन नाही सर, नो सर. पण ते म्हणतील सुद्धा, हम दुश्मन को एक ड्रिंक मी नहीं देते, हम 2 ड्रिंक देते. तो तू तो दुश्मन आहे नाही. आणि म्हटलं मग दुसरं ड्रिंक घेईन मी, आम्ही मी तुझ्याकडे बघेन, म्हणजे हां उठा आता चला. आणि हे अर्ध्या तासात आपलं सगळं नाटक संपलं पाहिजे. काय झालं नाही काठी. 7:30 वाजता आम्ही पोचलो त्यांच्या घरी. नमस्कार चमत्कार झाले, हे झालं, बसलो. कंठन बोट मागलेला, ते टाय मागलेला आहे, ते पहिलं ड्रिंक आलं, स्नॅक्स आले, भीमाबाई आल्या. मग कशी काय गं मंजू, ठीक हे ते फलाना टमकाना करता करता एक ड्रिंक संपलं, दुसरं ड्रिंक आलं. आल्यानंतर थोड्या वेळाने, म्हणजे 15 मिनिटांनी ते संपत आल्यावर मी तिच्याकडे असं बघितलं आणि असं करत इशारा झाले. मी उठलो, अरे खाना खा के जाते नाही समजलं. ती भीमाबाई मंजूला म्हणली, अगं जेवण करू जा, भाकरी पिठलं हे ते बनवलेलं आहे. नाही घरात मुलगा लहान आहे.
भीमाबाईंचे कान असे झाले. काय? हा, किती वर्षाचा मुलगा आहे? 2.5 महिन्याचा. शी हॅज जस्ट म्हणतात ना, रागानं तिनं अकला आहे का तुम्हाला? आई वडील झालात, अरे 2.5 महिन्याच्या पोराला घरात ठेवून जातात. लाज नाही वाटत तुम्हाला? आमची लाज काढून. आणि हिनं मला पहिल्यांदा विचारलं होतं, म्हणजे आता माझी लाज गेली. त्यांनी माणसं पाठवून, गाडी पाठवून मुलाला घेऊन आले. त्या म्हणल्या पहिल्यांदा आत घेऊन जा, आज त्याला, आणि मग या इथं. मग त्या दिवशी रात्री जेवण करून वगैरे आणि परत हे पहिलं कॉलिंग. मला वाटतं मी इथं विश्राम घेतो आणि मग राहिलेल्या याच्यात पुढे आपण बघू. एक विचारतो तुला, शाळा पाण्यात सोडल्यावर मिशी वाढवली का पहिल्यापासून वाढवली? ज्या वेळेला यायला लागली त्यापासून ओळखलं. यायला पण म्हणजे अशी झुपकेदार हा, बिलकुल. तेव्हापासून. फक्त एवढंच आहे, आता जास्त आहे. त्यावेळेला एवढी ऑफिसर्सना अलाउड नव्हती.